आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। एलपीजीचा तुटवड्यामुळे सध्या कोळशाची मागणी वाढू लागलेली आहे। वाढत्या मागणीमुळे कोळशाच्या दरामध्ये मात्र वाढ होती आहे। हॉटेल व्यावसायिकांकडून पर्यायी इंधनाचा वापर सुरू आहे। रामराया रामनामाचा दिव्य अनुभव देणारे नवगीत रसिकांच्या भेटीला आलेलं आहे। या भजनाचे लेखन वर्षा राजेंद्र हुंजे यांनी केलेलं आहे। राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिच्या मधुर आवाजामध्ये या गाण्याला उंची प्राप्त झाली आहे। मुंबईच्या कांदिवली बोरिवली मालाड रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। कांदिवली आणि बोरिवली दरम्यान गर्डर टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जम्बो मेगा ब्लॅक घेण्यात आला होता आणि याचाच फटका प्रवाशांना बसला। मुंबईमध्ये अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्र ड्रग्ज मुक्त करण्यासाठी शिवसेना आमदार मोर्शी पटेल यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केलाय। ड्रग्ज विकणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती देणाऱ्याला 10,000 रुपये बक्षीस देणार असल्याचं पटेल यांनी जाहीर केलंय। शिवाय महिन्याच्या आतच अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्र ड्रग्ज मुक्त करणार असल्याचा दावाही आमदार मोर्शी पटेल यांनी केला। 69व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नागपूरच्या शिवाजी स्टेडियममध्ये पार पडला। नागपूर शहर पोलीस मुख्यालय आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित होते। फी माफीच्या वाढीच्या विरोधामध्ये पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये पालक रस्त्यावरती उतरले होते। फी वाढीच्या मागणीनंतर रस्त्यावरती उतरत शाळेसमोर पालकांनी आंदोलन सुरू केलं। पालकांच्या आंदोलनानंतर शिक्षण विभागाकडून शाळेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली। चांदवड तालुक्यातील काजी सांगवी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला। मुंबई महानगरपालिकेचं वृक्ष संजीवनी अभियान राबवण्यात येणार आहे। या अंतर्गत मुळांभोवती असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण खोडांवरील खिळे बॅनर हटवण्यात येणार आहेत। संजीवनी अभियानामुळे लाखो झाडे मोकळा श्वास घेणार असल्याचंही बोललं जातं। पुणे विद्यापीठ कुलगुरूंच्या विरोधामध्ये ठिय्या आंदोलन करतंय। कुलगुरूंच्या विरोधामध्ये सिनेट सदस्य आक्रमक झाले। सागर वैद्य यांच्याकडून विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आलं।